आपण पाहत आहात सत्य संघर्ष मीडिया। ठाण्यात आज संतापाचा स्फोट, गॅस तुटवडा आणि भरमसाठ दरवाढी विरोधात वंचित बहुजन आघाडीचं तीव्र आंदोलन। एडवत बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष मनोज पवार यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। जिल्हाधिकाऱ्यांनी वेळ देऊनही निघून गेले। निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने यांनी निवेदन घ्यायलाही टाळाटाळ। आंदोलनकर्त्यांना तब्बल 1 तास ताटकळत ठेवण्यात आले। उपजिल्हाधिकारी संदीप माने यांना निवेदनात देशातील गॅस सिलेंडर तुटवडा व भरमसाठ दरवाढ याबाबत स्पष्ट लिहिलेले असतानाही शिष्टमंडळाला पुरवठा अधिकारी यांना भेटून निवेदन दिले असते तरी चालले असते आणि पुरवठा अधिकारी बोलावून आंदोलन मर्यादित वळण देऊन बोलवण केले। इतके अधिकारी घाबरलेले दिसले असा गंभीर आरोप। आंदोलनाला कमी लेखण्याचा प्रयत्न, पत्रकारांनाही रोखलं। मोदी सरकार विरोधात संताप उसळला, परंतु अधिकारी जनतेचे नसून सत्ताधारी यांचे निंदे असल्याचे स्पष्ट दिसले। गरिबांची भाकरी नको, फुकटची मालमत्ता हवी असा घणाघात। जिल्हा प्रवक्ते सोनू पवार यांनी आंदोलनाला संबोधित करताना म्हणाले, पहा पुढे काय म्हणाले। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर घोषणांनी दणाणला। हे आंदोलन यशस्वी झाल्याचा चाकरमान्याचा दावा। नाही गरिबांची भाकरी चालत नाही, दुसऱ्याची फेकलेले उष्ट खाणारी अवलादी आहेत यांचा जमीर मेला आहे, यांची आत्मा सडली आहे। जे आज इथे राज्य करायला बसलेत ना, सगळ्यांनी आपला जो आत्मा आहे तो विकलाय। यासाठी यांना जनता नकोय, यांना फुकटचा मिळणारा मालमत्ता पाहिजे। आज आपण इकडे जमलोय कारण हे जे सिलेंडरचे तुटवडा इकडे झालेला आहे, पूर्ण भारतव्यापी झालेला आहे। हे मोदी आणि फक्त काय बोलतात, किती वेळ झाला इथे येऊन थांबलोय? एवढा वेळ कोणी थांबलं तुम्ही सांगा बरं। एवढा वेळ थांबतो ना, एवढा वेळ आता कार्यकर्ते कुठून आले? 5 मिनिटाचं काम आहे, आम्हाला जास्त वेळ नाही पाहिजे, 5 मिनिटं। पोलीस आम्हाला चर्चा फक्त निवेदन द्यायचं, आम्हाला काही नाही करायचं तिथं। आमचं आंदोलन अर्धवट उठवायचं का? तुम्ही जबाबदार सेन्सलेस आहेत आपल्याकडे जे अधिकारी किंवा आपल्याकडे स्टाफ एक अर्धा बरोबर बसल्यानंतर तुम्ही एसी बंद करून ठेवताय, तिथे फॅन बंद करताय, तुम्ही पाण्याला कशासाठी कार्यालय काय झालं कोणासाठी एसी बंद करून ठेवणं चालू आहे म्हणजे ही पद्धत काय? शूटिंग नाही, पेपरसाठी आयडी थांबा, आयडी दाखवतो तुम्हाला मी, तुम्हाला आयडी दाखवतो मी। चर्चा घे तुम्ही ती अजून एक